फ्रेंड्स, वेलकम बॅक टू MS सारीबाग क्लासेस. तर या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत फुल देवी वर्कचं ट्युटोरियल. तर यासाठी इथे प्रिंट काढून घेतलेली आहे. तुम्ही म्हणजे हाताने पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, बट आपण बिगिनरसाठी घेतो हा क्लास. तर याच्यामध्ये आपण अशी प्रिंटआउट काढून घेतली, त्याचं साईडचं कटआउट केलेलं आहे. त्यानंतर जो फॅब्रिक सेट केला आहे त्या फॅब्रिकवरती कार्बन ठेवायचा आहे. इथं तुम्ही कार्बन हा ब्ल्यू कलरमध्ये पण घेऊ शकता आणि जो स्किन टोनमध्ये मिळतो आरी वर्कसाठी आपण यूज करतो तो घेतला तरी चालेल. इथे मी प्रॅक्टिससाठी दाखवते त्यामुळे नॉर्मल घेतलेला आहे. यावरती जी आपण प्रिंट काढली आहे ती प्रिंट ठेवायची आणि प्रिंट ठेवल्याच्या नंतर तिच्या बरोबर मध्यभागी असं पिनअप करून घ्यायचं आहे. पाहू शकता. हे पिनअप केल्याने काय होतं, तुमचा जो पेपर आहे तो साईडला वगैरे जात नाही. पहा व्यवस्थित. आता इथं आपलं प्रिंट घेऊन झालेलं आहे. प्रिंट ठेवल्याच्या नंतर जी तुम्ही पेन्सिल यूज करताय मार्किंगसाठी, नॉर्मल पेन्सिल घ्यायची आहे. ती आपण या अगोदरच्या लास्ट व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे की पेन्सिलचा यूज कसा करायचा आहे हे सर्व. आता इथं प्रिंट ठेवली, पेन्सिल घेतली. पेन्सिल घेतल्याच्या नंतर व्यवस्थित असं तुमचा रिंगला कपडा लावलेला आहे त्याला थोडं खाली प्रेस करायचं, म्हणजे दाबायचं हाताने आणि मग हे प्रिंट करायला घ्यायचं आहे. प्रिंट करताना व्यवस्थित फेस वगैरे घ्या. अगदी आहे असाच घ्यायचा आहे. त्यासाठी इथं मी पेन्सिल देखील शार्प करून घेतलेली. परत पेन्सिल शार्प केल्यानं होतं काय, तुमच्या लाईन्स या क्लिअर येतात. पाहू शकता. तर या साईडने प्रिंटमध्ये थोडा शेप छोटा आहे तर मी इथे व्यवस्थित करून घेते. पाहू शकता. जसा दुसऱ्या साईडने होता तेवढा शेप घेतला. इथे कुंकू येईल, या ठिकाणी आईज येतील आणि इथे बाकीचे सगळं काही. हे जे देवीचं वर्क आहे हे आपण आहे असंच घेणार आहोत. हा झाला वरचा भाग. आता वरचा भाग झाल्यानंतर फेस व्यवस्थित असा राऊंडमध्ये घ्यायचा आहे. खाली राऊंडमध्ये घेतला. परत या ज्या काही लाईन्स आहेत त्या घ्यायच्यात. सगळ्यात अगोदर तर आपण इथून स्टार्ट करणार आहोत. इथे सगळीकडे बीट्स वर्क येईल तर ह्या त्यासाठीच्या लाईन्स आहेत. 2 ते 3 लाईनमध्ये बीट्स वर्क. त्यानंतर तिथून खाली आता इकडे लक्ष्मी कॉईन आहेत. लक्ष्मी कॉईनचा म्हणजे जो आपला लक्ष्मी हार म्हणतो किंवा पुतळी हार, त्यासाठीची ही ड्रॉइंग आहे. तुम्ही याला हवं तेवढं लॉंग घेऊ शकता. आतमध्ये असेल ते मंगळसूत्र, आणि जर मंगळसूत्र नसेल तर तुम्ही इथे कुठलाही पॅच वगैरे पण टाकू शकता. ही झाली त्यासाठीची मार्किंग. आता मेन मार्किंग म्हणजे साईडला घ्यायचे. परत ही जी लाईन आलेली आहे आपली आडवी, ती लाईन घ्यायची. कुठलंही ड्रॉइंग असेल त्याच्यामधले खूप छोटे छोटे पॉईंट्स नाही मार्किंग करायचे, कारण ते आपण हाताने पण ॲड करू शकतो. जसे की आता हे साडी आपली बॉर्डर यापेक्षा तुमची कमी जास्त होऊ शकते, त्यामुळे आपण इथे साडीची बॉर्डर वगैरे जास्त तर घेत नाही. पाहू शकता. झालं. आता पायांचा शेप. पहा, तुम्ही खूप वेळा देवी वर्क पाहिलं असेल, या अगोदरही बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील, पण असं फुल देवी वर्क जर पाहिलेलं नसेल तर नक्कीच हे एकदा पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप न करता. ज्याच्यामध्ये अगदी फूटप्रिंट देखील घेतलेले आहेत देवींचे. मोस्ट ऑफ द टाईम काय होतं की फक्त आणि फक्त वरचा पार्टच येतो त्यामध्ये, जिथं की देवीची साडी वगैरे आहे. हा खालचा पार्ट घेत नाही, पण आपण हे पूर्णच पाहणार आहोत यामध्ये. हा झाला खालचा भाग. याच्यामध्ये काय केलं आपण, छोटे छोटे पॉईंट्स घेतलेले नाही. आता परत हा जो वरचा साडीचा काठ आहे तो देखील घ्यायचा आहे. जिथपर्यंत आहे तिथंच घ्यायचा आहे. या साईडने पण अगदी तेवढाच. थोडं आतमध्ये घ्यायचं कारण इकडे बाहेर घेतलेला आहे, तर इथे घेताना आपण थोडं नॉर्मल आतमध्ये घेऊ, जेवढं की या साईडनं घेतलेलं आहे. हे झालं आतमधला भाग. त्यानंतर हा जो राऊंड शेप आहे तो व्यवस्थित प्रॉपर घ्यायचा प्रयत्न करा. अगदी जसा आहे व्हाईट तसाच घ्यायचा आहे.
बस एवढंच आपल्याला मार्किंग करायचं होतं यामध्ये. आता इथं आपण मेन पॉईंट मार्किंग केले आहेत, जसं की बॉडीचा शेप असेल म्हणजे चेहऱ्याचा वगैरे आकार इथे वरच्या साईडला. आता वरती आपण इथं फ्रेंच नॉटचं वगैरे वर्क करणार आहोत आणि त्याचबरोबर कानाचा देखील शेप घ्यायचा आहे इकडे बाजूला. तर त्यासाठी आपण थोडेसे वेगळ्या टाईपमध्ये घेऊ. पाहू शकता हे हाताने मार्किंग करायचे. इथं डिझाईनमध्ये आहे त्यापेक्षा थोडे वेगळे घेऊ. पहा दोन्ही साईडचे कानाचा देखील शेप झाला, राऊंड देखील झाला आहे. आता आपलं मेन वर्क इथं प्रिंट झालं आहे. पिन बाजूला काढायची, प्रिंट, त्यानंतर कार्बन पेपर आणि पाहू शकता किती सिंपल पद्धतीने, खूप जास्त याच्यामध्ये काही घेतलेलं नाही. जसं की हे खूप छोटे छोटे पॉईंट्स असतील, मंगळसूत्रे असतील, हे सगळं खाली फक्त मेन पॉईंट घ्यायचे आणि तेवढेच हे तुम्हाला मार्क करायचे आहेत. जसे की फेस वगैरे. आता इथे माळा येतील, जसे गोल्डन कलरमध्ये आपण घेणार आहोत. फेस आहे, कानाचा शेप आहे, बस एवढंच तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काही घ्यायचं नाही. पहा या ज्या काही माळा आहेत, ही झाली आपली ट्रेसिंग करून. आणि हां, तुम्हाला जर या ट्रेसिंगचा फोटो वगैरे हवा असेल तर त्यासाठी देखील कमेंट करा. तुम्हाला पोस्टमध्ये किंवा तुम्ही जर व्हॉट्सअप केलं तर व्हॉट्सअपला देखील शेअर होईल. पण नॉर्मली जर कमेंट्स असतील भरपूर तर मी तुम्हाला हा पोस्टमध्ये देखील शेअर करेल. तुम्ही याची प्रिंटआउट काढू शकता नंतर. पहा आता झाला इथं प्रिंट करून. याचा जर फुल ट्युटोरियल पाहायचं असेल तर नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.